नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा अगदी वेगवान आढावा. राज्यात सरकार आहे पण शासन नाही, अशा तिखट शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. केंद्राच्या कौतुकाचे दाखले दिले जातात, मात्र जे चुकलं त्याचा उल्लेख का केला जात नाही, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केलाय. सरकार पाठ थोपटून घेतंय, मग करोनामुळे झालेल्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला. दरम्यान आम्ही सत्ता परिवर्तनासाठी प्रयत्न करणार नाही, सरकार आपोआप कोसळेल, असं फडणवीस म्हणाले. ज्या दिवशी सरकार पडेल त्या दिवशी पर्याय देऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. शिवसेनेसोबत जोडणारा हिंदुत्वाचा धागा संपलाय, त्यामुळे युती होऊ शकत नाही, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं. अधिवेशनाच्या कालावधीवरून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्ला चढवलाय. 5 दिवसांचं अधिवेशन का? प्रश्नांपासून सरकार पळ काढण्याचा प्रयत्न करतंय, असंही फडणवीस म्हणाले. ओमायक्रॉनमुळे भारतात नागरिकांना सतर्कता पाळण्याचं आवाहन केंद्र सरकारनं केलंय. केंद्र सरकारनं नवी नियमावली जारी केली असून 1 डिसेंबरपासून RT-PCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. दरम्यान प्रवाशांना प्रवासाचा तपशील देणं बंधनकारक करण्यात आलंय. प्रवाशांना 8 दिवस विलगीकरणात राहणं सुद्धा बंधनकारक करण्यात आलंय. ओमायक्रॉन या नवीन कोरोना व्हेरियंटमुळे मुंबईतील कोविड सेंटर आता पुन्हा एकदा ॲक्टिव्ह मोडवर आलेत. देशातील सर्वात मोठं कोविड सेंटर मालाडमध्ये असून ते 7 दिवसात ॲक्टिव्ह करण्यात येऊ शकतं, अशी माहिती मालाड कोविड सेंटरचे डीन डॉक्टर प्रशांत मिश्रांनी दिली. दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे धुमाकूळ घातलेला असताना आता त्यामुळे राज्याची चिंता वाढली आहे. कारण गेल्या 10 नोव्हेंबरपासून राज्यात दक्षिण आफ्रिकेतून तब्बल 1000च्या जवळ प्रवासी आले. त्या सर्व प्रवाशांचा शोध घेतला जात असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेले लोक कोणत्या भागात गेले त्यांचा शोध घेऊन त्यांची चाचणी करण्यात येणार आहे. डोंबिवलीत कोरोनाचे 2 रुग्ण आढळले असल्याची माहिती समोर येते, त्यामुळे काहीशी चिंता व्यक्त होतीये. या पार्श्वभूमीवर त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. नव्या व्हेरियंटसाठी कोविड सेंटर सज्ज असून आता ती पुन्हा ॲक्टिव्ह करावी लागणार असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं. दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून डोंबिवलीत आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. कोरोनाच्या संदर्भातली जी माहिती समोर येते त्यानुसार आरोग्य विभागाच्या तपासणीतून ही माहिती समोर आली आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या कोरोना रुग्णाच्या कुटुंबातील 6 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यापैकी 5 जण निगेटिव्ह आल्याची माहिती पालिकेनं दिली आहे, तर एका नातेवाईकाच्या अहवालाची अजून प्रतीक्षा आहे. KDMCच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या डोंबिवलीतील त्या व्यक्तीची प्रकृती सध्या ठणठणीत असून त्याला ताप किंवा कुठलीही लक्षणं नाही आहेत. मात्र तो साऊथ आफ्रिकेतून आलेला आणि पॉझिटिव्ह असल्यामुळे जिनोमिक सिक्वेन्सच्या टेस्टसाठी सयाबची कस्तुरबा गांधी रुग्णालयात तपासणी सुरू आहे. जर त्याच्यात S जीन आढळली नाही तर तो ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आहे असं समजण्यात येईल. ही तपासणी उद्यापर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. त्यावर कटाक्षानं लक्ष ठेवून असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावण्याच्या सूचना देण्यात आल्यात. 13 देशातून आलेल्या प्रवाशांना आता क्वारंटाईन अनिवार्य करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या देशातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR टेस्ट अनिवार्य असणार आहे. प्रत्येक 8 दिवसानंतर RT-PCR टेस्ट घेण्यात येईल. राज्यात कोविड लसीकरण मोहीम वेगानं सुरू असून मुंबईत आतापर्यंत 1,60,50,000 डोस पूर्ण झालेत. लसीकरणाच्या मोहिमेमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून मुंबईत गेल्या 24 तासात 250 रुग्ण आढळले असून एका दिवसात 4घांचा मृत्यू झालाय. सध्या मुंबईत 2192 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटचा धोका असल्यानं प्रशासनाकडून नियमावलीत सक्त ताकीद करण्यात आली आहे. दुकानात आलेल्या ग्राहकानं जर मास्क घातलेला नसेल तर ग्राहकाला 500 आणि दुकानदाराला
10,000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे, तर मॉलमध्ये मालकाला 50,000चा दंड असेल. अशा प्रकारचा नियम म्हणजे एक प्रकारे ही वसुली असल्याचं मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केलंय. सर्व नियम आम्हाला, मग यातून फेरीवाल्यानं सुटका का, असा व्यापाऱ्यांचा सवाल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या 4 दिवसांवर आलंय. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे साहित्य संमेलनातील उपस्थिती 50% आणावी लागणार आहे. आता 7,000 रसिकांचीच उपस्थिती बंधनकारक असणार आहे. संमेलन स्थळी रॅपिड अँटीजन चाचणी करण्यात येणार आहे, तर प्रत्येकाला मास्क आणि सॅनिटायझर देण्याचं नियोजन करण्यात आलंय. अमरावती जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आहे, मात्र सार्वजनिक ठिकाणी सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात नियमांची पायमल्ली करत असल्याचं दिसून येत आहे. अमरावती इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा आढावा घेतला असता केवळ 2 ते 4 कर्मचारी वगळता बाजार समितीत येणाऱ्या नागरिकांनी कुठेही मास्क घातला नसल्याचं दिसून आलं. सरकारचा प्राथमिक शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर सरकारनं पालकांकडून संमतीपत्र मागवलं. यावर मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये 24,819 विद्यार्थी असून अजूनही पालकांकडून संमतीपत्रक न मिळाल्यानं मुलांचं शिक्षण ऑनलाईन सुरू आहे. पहिल्या टप्प्यात शाळा सुरू झाल्यानंतर 42,000 विद्यार्थी शाळेत उपस्थिती असल्याची आकडेवारी पालिकेकडून समोर आली. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुलांना शाळेत पाठवण्याविषयी पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार की नाही याबद्दल पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मात्र आरोग्य विभागानं मार्गदर्शक सूचना जारी करत 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार असल्याचं म्हटलं. नाशिक महापालिका हद्दीतले शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आलाय. महापालिका हद्दीतील 1ली ते 4थीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय 10 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आलाय. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे पालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतलाय, तशा सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या. राज्यातील प्रत्येक प्रश्नांची सोडवणूक ही अधिवेशनातून होत असते, पण हे सरकार अधिवेशनापासून पळ काढतंय असं मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलंय. मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीचं कारण देत नागपूरला अधिवेशन घेतलं जात नाही, तर नागपूरचं अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होतं आणि तेही कमी कालावधीसाठी. तर काँग्रेसला विदर्भातील जनाधार आहे, मात्र काँग्रेसची शिवसेना राष्ट्रवादीसोबत परफट होत असल्याचं दरेकर म्हणाले. महिला विरोधी आघाडी सरकारचं वस्त्रहनन हे पुस्तक मविया सरकारनं बनवलंय अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिली आहे. या पुस्तकात फक्त 2 महिन्यांच्या घटना दिल्यात. यात राज्यात असा एकही जिल्हा नाही जिथं महिलांवर अत्याचार झाला नाही. एसटी युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांना पोलिसांनी उपोषणापासून रोखलंय. शशांक राव एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आजपासून बेमुदत उपोषण करणार होते, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असून सध्या त्यांना दादर पोलीस ठाण्यात आणलं गेलंय. कोपरगावमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळेंसमोर भाजप कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी आवर्तनाच्या तारखा जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना बीडमध्ये कार्यकर्त्यांनी आग्रह करून पानटपरीला भेट देण्याची विनंती केली. आग्रहाखातर शेख जमील यांच्या पान सेंटरला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी स्वतः पानाचा आस्वाद घेतला, पण सोबतच सर्व सहकाऱ्यांना पान बनवून दिले. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या या पानाची विड्याची बीड जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली. हिंगोली जिल्ह्यात महावितरणकडून सुरू असलेली थकीत वीज बिल वसुली आणि शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन खंडित करण्याच्या मोहिमेविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. भाजपनं आज महावितरण कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन दिलं. यावेळी महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. परमबीर सिंग हे बेलापूरमधल्या सीआयडी कार्यालयात दाखल झालेत. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे प्रकरणात त्यांची चौकशी करण्यात येते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधातलं जामीनपात्र वॉरंट चांदीवाल आयोगाकडून रद्द करण्यात आलंय. दरम्यान 15,000 रुपये सीएम रिलीफ फंडमध्ये जमा करण्याचे आदेश आयोगाने दिले. चांदीवाल आयोगासमोर हजर होण्याआधी परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्यात चर्चा झाली. वाझे परमबीर यांची एकाच खोलीत समोरासमोर संवाद झाला. दरम्यान अनिल देशमुखांच्या वकिलांनी आयोगासमोर या प्रकरणी हरकत घेतली.
मुंबई विमानतळावर महागड्या आयफोनचा साठा जप्त करण्यात आलाय। हाँगकाँगवरून हे आयफोन्स आणण्यात आले। DRIनं ही कारवाई केली असून या 3646 आयफोन जप्त करण्यात आलेत। याची किंमत 42 कोटी 86 लाख इतकी आहे। हाँगकाँगवरून आलेल्या पार्सलची तपासणी केली असता ही बाब उघडकीस आली आहे। मंत्रालयाबाहेर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न समोर आला। विनयभंग करून चुकीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप या महिलेनं दौंडच्या DYSPवर केलाय। पुण्यातील दौंड इथल्या DYSP विरोधात एका महिला वकिलानं मंत्रालयाच्या बाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। DYSPने महिला वकिलाचा विनयभंग करून चुकीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप या महिलेने केलाय। महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी या महिला वकिलाला पकडून पोलीस ठाण्यात नेले। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। नमस्कार, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बघूयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडी। आधी पेट्रोल डिझेलनं रडवलं आणि आता CNG सर्वसामान्यांना रडवत आहे। गेल्या 2 महिन्यात तिसऱ्यांदा CNG महागलाय। 10 महिन्यात 14 रुपयांनी CNGच्या दरात वाढ झाली आहे। इंधन दरवाढीमुळे होरपळून निघालेल्या ग्राहकांना आता CNG, PNGची दरवाढ सहन करावी लागणार आहे। बातमी राजधानी दिल्लीतली आहे। ऑगस्ट महिन्यात झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या अभूतपूर्व अशा गोंधळावरून विरोधी पक्षाच्या 12 खासदारांचं संसदेचं हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आलंय। निलंबित खासदारांमध्ये काँग्रेसचे 5, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी 2 खासदारांचा समावेश आहे। राजधानी दिल्लीतील शाळा तसंच कॉलेजेस आजपासून पुन्हा सुरू करण्यात आले। दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणामुळे शाळांसह कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला। तसंच सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही वर्क फ्रॉम होम देण्यात आलं। मात्र आता प्रदूषणाची पातळी घटल्यानं पुन्हा शाळा कॉलेजेस सुरू झाली आहेत। तसंच सर्व कार्यालय सुद्धा सुरू झाली आहेत। न्यूझीलंड विरोधातील कानपूर कसोटी अनिर्णित राहिली आहे। टीम इंडिया विजयापासून 1 पाऊल दूर राहिली। न्यूझीलंडचे 9 गडी बाद करण्यात टीम इंडियाला यश आलं। मात्र शेवटचा गडी टीम इंडियाला बाद करता आला नाही। दुसऱ्या डावात रवींद्र जडेजानं 4 तर आर अश्विननं 3 गडी बाद केले। विश्वसुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिची लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अशी ओळख आहे। ऐश्वर्याला तिच्या आयुष्यात साधारण जीवन जगायला आवडतं। आता संगीतकार आणि गायक विशाल दादलानी सारेगमप या शोमध्ये मोठा खुलासा केलाय। ऐश्वर्याने 1-2 नाही तर तब्बल 30 लोकांना जीवन वाढल्याचा किस्सा त्यानं शेअर केला। गोव्यातील 52व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निखिल महाजन दिग्दर्शित गोदावरी या चित्रपटानं 2 आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले। तर या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अभिनेते जितेंद्र जोशी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा रजत मयूर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले। अंतिम चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना खूप घाबरल्याचं सलमान खाननं एका मुलाखतीत सांगितलं। मी यापूर्वी अनेक चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारली, मात्र या चित्रपटात ही भूमिका प्रचंड वेगळी होती। हे पात्र फार लहान असलं तरी ते दमदार असल्याचं सलमान म्हणाले। यासोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।